वेलकम बॅक टू माय चॅनल स्प्रिंग बर्ड. आज आम्ही आलो आहोत आमच्या शेजारच्या राज्यात म्हणजे विस्कॉसिनला. तिथे आहे हार्ली डेव्हिडसन म्युझियम. चला तर बघूया ही म्युझियम. हॅलो एव्हरीवन, आता आम्ही जस्ट पोचलो आहे म्युझियम एंट्रन्सला. या म्युझियमचं वैशिष्ट्य म्हणजे ही कंपनी एस्टॅब्लिश झाली होती 1903ला. तेव्हापासून ज्या ज्या बाईक्स बनलेल्या आहेत त्या सगळ्या बाईकचे मॉडेल्स इथे ठेवलेले आहे ना. इंटरेस्टिंग. एंट्रन्सलाच या म्युझियमचे वर्किंग अवर्स लिहिलेले आहे. मंडे टू संडे 10 to 5. तरी व्हिजिट करताना तुम्ही परत एकदा चेक करून घ्याल. आता आम्ही म्युझियमच्या आतमध्ये एंट्री केलेली आहे. एंट्रन्सलाच ही कंपनी ज्यांनी एस्टॅब्लिश केली त्यांचे फोटो लावलेले आहेत. आता या म्युझियमबद्दल अधिक माहिती घेऊया इथल्याच एम्प्लॉईकडून. Welcome to the Harley Davidson Museum. This facility opened up in 2008, so we're celebrating our 16th year in existence, and we welcome visitors from all over the entire world, so it's good to have you. थँक्यू. इथे म्युझियमचे तिकीट रेट मेन्शन केले आहे. आता आपण ही जी बाईक बघतो आहे तिचं नाव आहे सिरियल नंबर 1. ही ओल्डेस्ट हार्ली डेव्हिडसन बाईक आहे जी तयार झाली 1903ला. या म्युझियममध्ये तुम्हाला 1903 पासून तर आतापर्यंत या हार्ली डेव्हिडसनच्या बाईकमध्ये काय काय चेंजेस झाले ते सगळे मॉडेल्स इथे तुम्हाला बघायला मिळतील. हे आहे 1932चं. त्याच्यामध्ये काय काय चेंजेस केले ते इथे मेन्शन केलेले आहे. वाव, रेड कलर. आय लाईक दिस कलर. हे आहे मॉडेल 1934चं. कलर चेंजेस झाले, आणखी काय काय चेंजेस झाले ते इथे मेन्शन केलेले आहे. इन 36चं मॉडेल. त्यामध्ये कलर आणखी चेंज झाले, जे ग्रीन कलर आला आहे. हे जे आहे 1938चं मॉडेल, त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर आला आहे. आणखी काय काय चेंजेस आले ते सगळे इथे मेन्शन केलेले आहेत. आहे 1929चं मॉडेल सी. साईड वॉल सिंगल. आणि याच्यामध्ये कलर बाईकचा चेंज झालेला आहे. ही बाईक किती छान साईड वाईज. त्याचे फीचर्स इथे मेन्शन केलेले आहेत सगळे. नंतर ही बघा आली 1935ला. इव्हॉल्युशन होता होता आणखी सुपेरियर झालेली आहे फिनिशिंगमध्ये, कलरमध्ये, आणि त्याचे फीचर्स वाढलेच असेल. आता नेक्स्ट ज्या आहेत, आता ही आहे 1939ची. बघा थोडी हाईट कमी झालेली आहे. सिटिंग पोझिशन पण चेंज झालेली आहे याच्यामध्ये. आणि ही आहे 1940ची.
एकदम रॉयल लुक झालं आहे, थोडा वेगळं वाटतं आहे. कलर पण चेंज झालेला आहे आणि त्याचे फीचर्स असे आहेत. स्पीड डिलिव्हरीसाठी ही बाईक यूज करण्यात येत होती. या सेक्शनमध्ये काही बायकर्सला मिळालेले अवॉर्ड, बायकर्सचे कपडे हे ठेवलेले आहेत. इथे ऑन ट्रॅक रेसिंग कसं व्हायचं याचं साईड बाय साईड मूवी पण दाखवत आहेत. साईड कार फोर्स स्पीड अशी इव्हॉल्युशन झालेली आहे. किती छान वाटतंय सगळं. American military history, with over 40,000 motorized vehicles and 500,000 men. Motorcycles and combat cars, the advance guard in lightning war. आता आपण व्हिजिट करणार आहोत इंजिन रूमला. इथे बाईकचं ॲक्च्युली वर्किंग कसं होतं ते डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे. चाक फिरतं तेव्हा इंजिन कसं वर्क होतं एक्सपिरियन्स
या बाईकमध्ये ज्या प्रकारचे इंजिन वापरले आहे त्याची इन्फॉर्मेशन ती दिलेली आहे. बाईक कशी चालते त्याचा एक्सपिरियन्स केला आहे. हे आहे रिअल टाईम एक्सपिरियन्स की सगळे पार्ट्स फिट झाल्यावर ॲक्च्युअल बाईकचं वर्किंग कसं होतं ते शो करण्यासाठी यांनी हे मॉडेल तयार केलेलं आहे. हे सगळे बाईकचे पार्ट्स शो केलेले. इथे गाडीचे टँक्स दाखवण्यात येत आहे. चला तुम्हाला आता आम्ही जातोय ग्राउंड फ्लोअरला. तिथे न्यू आणि कस्टमाइज बाईक ठेवलेल्या आहेत. ही एक बाईक बघा, ही कलरफुल आहे आणि कस्टमाइज आहे. दोन 2002ची ही बाईक आहे. बघ किती इव्हॉल्व झाली आहे. एकदम सुंदर सिल्वरी दिसते. ही पण आहे आणि वेगळी व्हेरायटी आहे आणि ही आहे 2008. आता आम्ही म्युझियमला एक्झिट करून गिफ्ट शॉपला जातो.
इथे आल्यावर खूप एक्साइटिंग वाटलं आणि खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली आम्हाला बाईक्सबद्दल. पहिल्या बाईकपासून तर आतापर्यंत जेवढं इव्होल्युशन झालं आहे त्याच्याबद्दल. तर मला तर हे म्युझियम फार आवडलं. मला कसं वाटलं जरूर कमेंट करून सांगा. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू अवर चॅनल स्प्रिंग वर्ल्ड. थँक्यू फॉर वॉचिंग.